उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी हा अर्ज भरलाय। त्याआधी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या विद्याप्रतिष्ठानच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यावेळी दादांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक झाल्या। त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेलाही अभिवादन केलंय आणि अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मनोगत व्यक्त केलं। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती। बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता। बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता। मला खात्री आहे जरी ही निवडणूक झाली तरी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहाल। तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास कधीही पोल ठरू देणार नाही। बारामती माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नाही, म्हणजेच बारामती दादांचं स्वप्न आहे। बारामती म्हणजे आपला विश्वास आहे। बारामती म्हणजे माझ्या आयुष्याची ओळख आहे आणि बारामतीचा विकास हाच यापुढे माझा ध्यास आहे। तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी म्हटलं। काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण्याचा अजूनही प्रयत्न मी आणि प्रफुल्लभाई करणार आहोत। त्यांना विनंती करू खरगेजींना की ज्या पार्श्वभूमीवरती निवडणूक होते आहे आणि दादांचं महाराष्ट्राचं योगदान लक्षामध्ये घेता हर्षवर्धन सपकाळे यांच्याशी काही बोलणं झालं होतं आपलं? नाही, शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांशीच बोलावं लागेल। त्यांच्याशी स्वतः प्रफुल्लभाई आणि मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यात यशस्वीता मिळावी म्हणून लागलं तर हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी सुद्धा आम्ही बोलतो। इतर प्रयत्न पण आहे आणि आमची विनंती पण राहील काँग्रेस पक्षाला की आपण या मोठ्या पार्श्वभूमीमध्ये आणि महाराष्ट्राची जे एक आजपर्यंतची जे एक प्रथा आहे, परंपरा आणि जे एक संस्कृती आहे, त्यामध्ये अशा जेव्हा त्यांचं आकस्मिक निधन होतं तर आपण बिनविरोध त्यांना निवडणुकीमध्ये मदत करतो त्यांच्या परिवाराला। त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनीला त्यांनी मदत करावी। तर पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे। बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांना फोन करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काँग्रेसशी संवादाची भूमिका घेत असतानाच पार्थ पवार यांनी मात्र वेगळाच सूर लावलाय। भविष्यात काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये काय त्रास होईल ते दिसेलच असं पार्थ पवार म्हणाले। तर काँग्रेसची राज्यातली पडझड याच कारणामुळे झाली असा थेट आरोप करत पार्थ पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली। आपण कोणाला थांबू नाही शकत। जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ। समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचं ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। बारामतीची पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे। बारामतीत काँग्रेसने आकाश मोरेंना उमेदवारी दिली आहे। काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंनी आपला उमेदवारी अर्जही भरलाय। महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून मोरेंनी फॉर्म भरलाय। तर सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यामध्ये त्यामुळे आता लढत होण्याची शक्यता आहे। आम्ही सक्षमपणे लढणार आहोत। आम्ही विजयासाठी लढणार आहोत। आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढणार आहोत। पुरोगामित्व टिकण्यासाठी लढणार आहोत। हे भाजपच्या दुटप्पी धोरणावर आपला महाराष्ट्र समाज सुधारकांमुळे ओळखत होता, आता बुवा बाजींमुळे ओळखतोय। म्हणून आम्ही युतीला विरोध आहे। आम्ही युतीचं जे काही कार्यपद्धती आहे त्याच्या विरोधात आम्ही बंड पुकारलेला आहे। तर काँग्रेसने बारामतीची निवडणूक लढवली तरी निकाल निश्चित आहे। त्यांचा दारुण पराभव होणार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दिली। जिस तरीके से कांग्रेस पार्टी ने एक जिद रखी, हालांकि रिजल्ट कुछ नहीं होना, कांग्रेस की बहुत बुरी तरह से हार होगी उस चुनाव में, फिर भी कांग्रेस जिस तरह की हरकत करने लगी है, वो जिस तरह की भूमिका उन्होंने ली और अपना कैंडिडेट अनाउंस किया, वो मुझे लगता है कि कांग्रेस पार्टी एकदम से अब इमैच्योर हो गई है। दरम्यान काँग्रेसने एखाद्या राज्यसभा किंवा विधान परिषद जागेसाठी कुढत बसू नये असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातनं दिलाय। केंद्रामध्ये सत्ता मिळवायची असेल तर राज्यातल्या आघाड्या मजबूत करा। मित्रपक्षांशी एखाद्या विषयावर अंतर राखणं संकुचितपणा ठरेल असं सामनाने म्हटलं। त्यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उत्तर दिलंय। हायकमांडने परवानगी दिल्यास विधानसभा अध्यक्षपद सोडण्यावरून आपल्यावर टीका करणाऱ्यांचा बुरखा फाडेन असा इशारा
पटोलेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्या. राहुल गांधी प्रधानमंत्री होणार असतील तर आम्ही नाही सांगणार की आम्हाला प्रधानमंत्री करा म्हणून शिवसेनेचा, किंवा शरद पवारांच्या पक्ष नाही सांगणार जाऊन की आमच्या पक्षाचा प्रधानमंत्री करा, किंवा अखिलेश यादवांचा पक्ष सांगणार नाही की आमचा प्रधानमंत्री करा, किंवा ममता बॅनर्जी सांगणार, आम्ही म्हणणार काँग्रेसचा प्रधानमंत्री करा. अशा वेळेला प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिलं पाहिजे, तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात, आणि आपण येणाऱ्या संधींचं समान योग्य प्रकारे वाटप केलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मला आणि माझ्या पक्षाला एक संयम आहे, आणि काँग्रेस पक्षाचा विचार असा नाही की आम्ही आपल्यासोबत असलेल्या लोकांवर टीका करायची भूमिका आमची नाही. पण जास्तच अति झालं तर हायकमांडची परवानगी घेऊन मी जे आमच्या हायकमांडलाही माहीत आहे ती घटना सगळी, त्याच्यामुळे हायकमांडची परवानगी घेऊन मी वास्तविकता लोकांच्या समोर मांडू, म्हणजे सगळे जे टीका करणारी लोक कशी उघडे पडतील त्यांना माहीत आहे. मग हायकमांडने मला परवानगी दिली तर मी हा पडदा कसा फाडायचा ते मला माहिती आहे. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसाठी आज करुणा मुंडेंनीही अर्ज भरलाय, त्यामुळे अनेकांच्या बोया उंचावल्या. लोकशाही टिकवण्यासाठी आपण या निवडणुकीत उतरतोय असं करुणा मुंडे म्हणाल्या. या निवडणुकीवरून धनंजय मुंडेंनाही करुणा यांनी टोला लगावला. तो बिनविरोध होऊ नये आणि लोकशाही कुठेतरी वाचवायचं आहे मला, त्याच्यासाठी मी आज मुंबईमधून इथे फॉर्म भरण्यासाठी आलेली आहे. आणि धन्या मुंडे वहिनीसोबत उभे राहणार आहे की बायकोसोबत हे पण मला बघायचं आहे, त्याच्यासाठी मी आलेली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतनं माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. महायुतीच्या नेत्यांनी आणि विशेषतः दत्ता भरणे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे हाके यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केल्याचं समजतंय. यामुळे बारामतीमधली लढत आता थेट सुनेत्रा पवार विरुद्ध काँग्रेस आकाश मोरे अशी होऊ शकते. मी या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही गोष्टी आक्रस्ताळेपणे किंवा थोड्याशा विद्रोही भावनेमध्ये किंवा थोड्याशा म्हणजे आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि करत होतो. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आमचे काही प्रश्न मार्गी लागत नाहीत का, तर लागत नाहीतच. हे सगळं जरी मान्य असलं आणि ही आमची भूमिका, आमच्या चळवळीची भूमिका आम्ही इथून पुढं कंटिन्यू करणार आहोत का, तर करणार आहोतच. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या वरिष्ठ मंडळींनी मला कॉल तर केलेच होते, पण सुनित्राताईंचा ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मी ठरवलं नाही, एवढी सगळी लोक जर आपल्याला कॉल करत असतील तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मी स्वतः त्यांना विनंती, सुनेत्रा वहिनीची विनंती, ही गोष्ट आपण माघार घेणं का गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी माघार, पण त्यांनी एवढं असताना सुद्धा, त्यांची तयारी असताना सुद्धा ते आज ते माघार या निवडणुकीच्या ह्याच्या उमेदवार ते माघार घेत आहेत. तर निश्चित प्रकारे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणि त्यांचा तो लढा, त्यांची जी काय ते त्यांचा तो पुढं त्यांचं राहील. पण आजची निवडणूक हे सुनेत्रा वहिनी दादांसाठी, दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सुनेत्रा वहिनींच्या प्रतिनिधी म्हणून विनंती करून त्यासाठी ते माघारी घेत आहेत. निश्चित प्रकारे त्यांचं पक्षाच्या वतीने आभार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार या निवडणुकीसाठी आता आज 55 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचं समजतंय. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर पोटनिवडणुकीचा निकाल हा 4 मे रोजी जाहीर होणार आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार प्राजक्त तनपुरेंनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं गोविंद मोकाटे यांनी अर्ज भरलाय. त्यामुळे राहुरीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नांना यश आलं नाहीये. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री विखे पाटलांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत उमेदवारी न भरण्यासाठी विनंती केली. त्याचवेळी तातडीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बैठक घेतली आणि वेळीच धोका ओळखत गोविंद मोकाटेंना दुसरा एबी फॉर्म दिला. भाजप नेत्यांची शिष्टाई अखेर फळाला आली. तनपुरेंनी निवडणुकीतनं माघार घेतली आहे, पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने लागलीच दुसरा उमेदवार मैदानात उतरवत भाजपच्या कर्डिलेंसमोर गोविंद मोकाटेंच्या रूपात आपलं आव्हान उभं केलंय. तर राहुरी पोटनिवडणुकीतनं माघार घेतल्यावर प्राजक्त तनपुरेंनी स्पष्टीकरण दिलं. हा निर्णय राहुरीच्या प्रगतीसाठी, राहुरीच्या समृद्धीसाठी असल्याचं ते म्हणाले. राहुरीचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा ध्यास मनात ठेवून विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहत होतो. ही पोटनिवडणूक लढवण्याचा आपण निर्धार केला, मात्र भाजपने ही पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांच्या चर्चेदरम्यान त्यांनी राहुरीच्या प्रगतीसाठीचे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले.
या सर्व मुद्द्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केलेत आणि आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला तरी राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही असा ठाम विश्वास आणि आश्वासन हे भाजपने दिल्याचं तनपुरेंनी म्हटलं. दरम्यान तनपुरेंची निवडणूक लढवण्याची वैयक्तिक इच्छा नव्हती अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. मी खरं सांगतो, त्यांनी वेटीस वगैरे धरलेलं नाही. त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती. कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता. आणि म्हणून सकाळी आपण दुपारी 1 वाजेपर्यंत आपण त्यांच्याशी संवाद करत होतो. शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल. भाजपसोबत ते बोलणी करतात हे मात्र महाराष्ट्रामध्ये नाही, ते भाजपबरोबर ते बोलणे करायला गेलेले नव्हते. भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते. संसदेमध्ये आज नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडलाय. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इवनाते आणि ज्योती वाघमारे यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधी दरम्यान ज्योती वाघमारेंच्या वेशभूषेने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ज्योती वाघमारे सावित्रीबाई फुलेंच्या वेशात सभागृहात आल्या आणि खासदारकीची शपथ घेतली. तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांनी व्हीलचेअरवर बसूनच राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. सावित्रीची लेक म्हणून सावित्रीमाईंना मानवंदना देण्यासाठी आज त्या ज्या पद्धतीनं आडवं कुंकू लावायच्या, इरकलची साडी नेसायच्या, त्याच पद्धतीनं मी सभागृहात केले. कारण सावित्रीमाईच्या कपाळावरच्या आडव्या कुंकवानं अज्ञानाला आडवं केलं होतं आणि महिलांना गगनभरारी घेण्याचं बळ दिलं होतं. माझ्या कपाळावरची चंद्रकोर आणि नाकामधली नथ मासाहेब जिजाऊंची मानवंदना आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या महिला, शेतकरी महिला शेतात राबताना ज्या पद्धतीनं साधी कॉटनची इरकलची साडी घालतात, त्याच पद्धतीनं मी ज्या ग्रामीण भागातून येते, ज्या कष्टकरी समाजाचं मी प्रतिनिधित्व करते, आज त्यांच्यासारखीच बनून मी संसदेत देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेले. शिवसेनेच्या कथित ऑपरेशन टायगरवरून पुन्हा एकदा राजकारण तापले. संजय निरुपम यांनी मोठा दावा केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेतले मुंबईतले 2-3 खासदार वगळता इतर सर्व खासदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा निरुपम यांनी केलाय. योग्य वेळेची वाट पाहत हे नेते लवकरच निर्णय घेतील असा सूचक इशारा निरुपम यांनी केलाय. उद्धव ठाकरे जी की जो एक राजनीतिक शून्यता है, उसकी वजह से वो लोग दूसरी पार्टियों में जाने के लिए प्रयास कर रहे हैं और वो उनमें से बहुत सारे लोग हमारे संपर्क में हैं. 2 या 3 MP छोड़ दे जो मुंबई के हैं, उनके अलावा बाकी सब हमारे पार्टी के संपर्क में हैं और हमेशा वो चाहते हैं कि हम जितना जल्दी हो शिंदे जी के साथ आएं. सोलापूरमध्ये भाजपमधला अंतर्गत वाद समोर आलाय. भाजपच्या वर्धापन दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशीही मतभेद चव्हाट्यावर आले. वर्धापन दिनानिमित्त आलेल्या जाहिरातीत जयकुमार गोरे यांचा फोटो वगळण्यात आला. यावर विजयकुमार देशमुख आणि त्यांचे पुत्र किरण देशमुख यांचा फोटो लावण्यात आला. दरम्यान स्थापना दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोन्ही आमदार गैरहजर राहिल्यानं भाजपमधला वाद आणखी चिघळल्याची चर्चा आहे. साताऱ्यामधल्या वाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जोरदार निषेध आंदोलन झालं. जिल्हा परिषद सभापती निवडीदरम्यान ऋतुजा शिंदे यांनी भाजपला साथ दिल्याच्या आरोपावरून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. वाईमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात ऋतुजा शिंदे यांनी प्रतिकात्मक पुतळ्याचं त्यांच्या दहन करत जोडेमारो आंदोलन झालं. हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा एकदा निवडणूक लढा असं थेट आव्हान कार्यकर्त्यांनी दिलं. आज ज्या पद्धतीनं आमच्या मंत्र्यांना इथं जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष निवड करताना मारलं जातं, हाणलं जातं, त्याच पद्धतीनं त्यांनी सभापती निवड करताना त्याच्याही पुढं जाऊन की त्यांचीच माणसं त्यांनाच पैसे देऊन आमच्या पक्षातल्या इतर आमच्याच कार्यकर्त्यांना काहीतरी वेगळी आमिष दावायची, वेगळ्या पद्धतीने जे राजकारण चाललंय त्याच्यासाठी हा निषेध मोर्चा आता होता. नाशिकमधील भोंदूबाबा खरातच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. ईडीने अशोक खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. खरातने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडनं तपासाला सुरुवात झाली आहे. नाशिक पोलिसांकडून ईडीने अशोक खरात प्रकरणाची सर्व कागदपत्र मागवून घेतल्यावर गुन्हा दाखल केलाय. तर खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शिर्डीमध्ये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यावर आता बनावट खातं उघडल्याप्रकरणी खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. खरात विरोधात सुरू असलेल्या तपासात 56 पैकी 19 खातेदारांचे जबाब नोंदवण्यात आले. काही व्यावसायिकांचाही यामध्ये समावेश आहे. तर समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानं प्रकरणाला नवं वळण मिळालंय. या प्रकरणातील फरार आरोपी कल्पना खरात हिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
तर बंधू खरात प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. बिल्डरच्या मदतीने खरातचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असल्याची माहिती आहे. याच संदर्भात एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकरणी नाशिक आणि पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. या सर्वांनी खरातच्या मदतीने मोठ्या प्रमाणात जमीन लाटल्याचा संशय आहे. जमीन व्यवहारांमध्ये काळा पैसा वापरल्याचाही तपास पथकाला संशय आहे. नाशिकचा बंधूबाबा खरात अटकेत असला तरी त्याची कल्पना खरात ही पत्नी अजूनही फरार आहे. तिच्या अटकेसाठी पोलिसांची 3 विशेष पथकं रवाना झाली आहेत. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या पथकांकडून कल्पना खरातचा शोध घेतला जाणार आहे. जमीन खरेदीत फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातवर गुन्हा दाखल आहे. खरातच्या पत्नीसह त्याचा मुलगाही आता नॉट रिचेबल झालाय. खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी कल्पना खरातची अटक एसआयटी तपासाकरता महत्त्वाची ठरणार आहे. बंधू खरात प्रकरणी आता नवं वळण समोर येतं. एसआयटीच्या तपासात एका महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक खरात याला नाशिकमध्ये पोस्टिंग दरम्यान प्रशासकीय मदत केल्याचा या अधिकाऱ्यावर संशय आहे. त्याच्या बदल्यात खरातने आपल्या नेटवर्कद्वारे संबंधित अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याच्या संशयामुळे तपास अधिकच गडद होत असल्याचं चित्र आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धात तणाव कमी होण्याचा अंदाज आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आजच शस्त्रसंधी होण्याची शक्यता आहे. 2 टप्प्यात समझोता होईल असं वृत्त रॉयटर्सने दिलंय. पहिल्या टप्प्यात शस्त्रसंधी तर त्यानंतर हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय अपेक्षित आहे. शस्त्रसंधीनंतर दोन्ही देशांमध्ये व्यापक करार होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. युद्ध संपवण्यासाठी सहकार्य कराराचा प्रस्तावही समोर आलाय. या करारानुसार अमेरिका इराणची गोठवलेली संपत्ती मुक्त करू शकते, तर इराण अण्वस्त्र विकास थांबवून निर्बंध हटवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बुधवारपर्यंतचा अंतिम इशारा दिलाय. जर तेहरानने हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी त्यांनी दिली, तर अमेरिका आणि इराण 45 दिवसांच्या युद्धविरामावर वाटाघाटी करत असल्याची माहिती समोर येते. स्थानिक मध्यस्थांच्या गटांना शस्त्रसंधीसाठी पुढाकार घेतला असून शस्त्रसंधी झाल्यास युद्ध कायमचा थांबेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. दुसरीकडे ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने B-1 लान्सर बॉम्बचा ताफा रवाना केल्याचं वृत्त ब्रिटिश मीडियाने दिलं. अमेरिकेने 3 B-1 बॉम्बर विमानं आखातात पाठवली आहेत. ही विमानं ब्रिटनमधील RAF फेअरपोर्ट हवाई तळावरून रवाना झाली आहेत अशी माहिती आहे. इराणमधल्या लक्ष्यांवर हल्ल्याच्या तयारीचा भाग म्हणून ही तैनात करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर B-1 बॉम्बर हे शक्तिशाली बंकर बॉम्बर म्हणून ओळखलं जातं. इराणने करार मान्य न केल्यास तणाव अधिक वाढू शकतो अशी ही शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होती. इकडे अमेरिकेच्या धमकीनंतर आता इराणला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा इराणने दिलेला आहे. अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले वाढल्यास जागतिक पुरवठा साखळी ठप्प करण्याची धमकी इराणने दिली. तर अमेरिकेने पूल आणि वीज प्रकल्प तोडल्यास आम्ही त्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करू असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघी यांनी व्यक्त केलंय. तर ट्रम्प यांनी इराणला हॉर्मुझ खुलं करण्याचं अल्टिमेटम दिलंय. अमेरिका जसा हल्ला करेल तसं आमचं लष्कर प्रत्युत्तर देईल असंही बाघे यांचं म्हणणं आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या अमेरिकी इस्रायल हवाई हल्ल्यात 15 जण ठार झाले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. हल्ला बहारिस्तान भागातील एका निवासी भागाला लक्ष्य करून करण्यात आला. या हवाई हल्ल्यात ऐन सादेहमधल्या 4 निवासी सदनिका पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या, तर 40हून अधिक घरांचं मोठं नुकसान झालं. अमेरिका आणि इस्रायल इराणच्या निवासी भागांना लक्ष्य करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इराणमधील अमेरिका आणि इस्रायल विरोधात जोरदार प्रदर्शन करण्यात येते. इराणमधील अनेक शहरांवर हजारो नागरिक रस्त्यावर उतरत आहेत आणि अमेरिका इस्रायल विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. तर मुस्तफा खामेनींच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी करण्यात येते. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या वाढत्या तणावाचा परिणाम आता इंधन दरांवर पाहायला मिळतोय. कच्च्या तेलांच्या किमतीमुळे पुन्हा वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $111 पोहोचलंय. अमेरिकेचं WTI कच्चं तेलही $115 गेलंय. एकूणच कच्च्या तेलाच्या दरामध्ये 2 ते 3% वाढ पाहायला मिळते. बीडच्या ग्रामीण भागात देखील इंडक्शन आणि इन्फ्रारेडची मागणी 40% वाढली. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं गृहिणींना पर्याय म्हणून इंडक्शनकडे त्यांनी धाव घेतली आहे. यातील अनेक महिला पहिल्यांदाच इंडक्शनचा वापर करणाऱ्या आहेत. घरात धान्य आहे परंतु गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. लाकडं मिळणंही कठीण झालंय. त्यामुळे अचानक इंडक्शन आणि इन्फ्रारेडची मागणी वाढली आहे, त्यामुळे किमतीही वाढली. युद्धामुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत आहे. अशातच बीडमध्ये लाकडी कोळशावरील शेगडीची मागणी वाढली आहे. आधी वर्षभरात 12 ते 15 शेगड्या विकल्या जात होत्या. आता दिवसाला 15 ते 20 शेगड्यांची विक्री होती.
या शेगड्यांमुळे धूर किंवा प्रदूषण होत नसल्यामुळे नागरिकांची याला पसंती आहे. शेगड्यांना 2 तास चार्ज केल्यावर 8 तासांचा बॅकअप मिळतो, त्यामुळे व्यावसायिकांसह घरगुती स्वयंपाकासाठी याची मागणी पाहायला मिळते. बीडमध्ये 2700 ते 3000 रुपयांनी शेगड्यांची विक्री होती आहे. या शेगड्यांना मागणी असली तरी पुरवठा मात्र कमी आहे असं शेगडी विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं. दुसरीकडे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत नसल्यानं गॅस शेगडीची मागणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता मागणी अशी आहे की दिवसाला आपल्याला 15-20 शेगड्या पुरत नाहीत विकायला. ह्याच्यामध्ये सध्या इलेक्ट्रिक शेगड्या, इन्फ्रा शेगडी असेल, इंडक्शन शेगडी असेल, हॉट प्लेट असेल, अशा शेगड्यांची भरपूर मागणी वाढलेली आहे मार्केटमध्ये. त्या शेगडीचा उपयोग म्हणजे लाकूड आणि कोळशावर चालते ही शेगडी आणि प्लस चार्जिंगचं पण ऑप्शन दिलेलं आहे कंपनीने. 2 घंटे चार्जिंग केल्यावर ह्या शेगडीला तुम्हाला 8 ते 10 घंट्याचा फीडबॅक आहे. सध्या ह्याला मागणी घरगुती हॉटेलसाठी जास्त मागणी आहे, सिलेंडर भेटत नसल्यामुळं. लहान मोठ्या 2 साईज आहेत त्या शेगड्यांमध्ये. जम्मू काश्मीरमधील लेह जिल्ह्यातल्या नागरिक इराणमधील नागरिकांना विविध प्रकारच्या देणग्या देत आहेत. लेहमध्ये आयोजित एका अनोख्या लिलावात कोंबडीच्या एका अंड्याची 25,000 रुपयांना विक्री झाली. शबीर हुसेन या रहिवाशाने अंड्याची 25,000 रुपयांना खरेदी केली आहे. युद्धग्रस्त इराणच्या मदतीसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. स्थानिकांनी स्वेच्छेने अंडी आणि पशुधन यासारख्या वस्तू जास्त बोली लावून खरेदी केल्या. भिवंडी शहरामध्ये वाढत्या गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे संतप्त नागरिकांसह कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आंदोलनादरम्यान चुली पेटवून त्यावर भाकरी बनवत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तसंच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वंचितच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गॅस टंचाईमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली. बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीने गॅस टंचाई विरोधात जोरदार आंदोलन केलं. त्यावेळी वंचितच्या आंदोलकांनी चुलीवर भाकरी थापत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या 30 दिवसांपासून मेस चालक, हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सिलेंडरसाठी तासनतास रांगा लावाव्या लागत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने तोडगा काढावा अशी मागणी केली. परभणीमध्ये वाढत्या गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलन केलं. गॅस सिलेंडरची कमतरता आणि दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे आंदोलन छेडण्यात आलं. आंदोलनादरम्यान महिलांनी चुली पेटवून भाकऱ्या थापल्या. कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करत निषेध नोंदवला. गॅस नाही तर चुलीचाच आधार असा संदेश देत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलाय. तर गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करावा आणि दरवाढ रोखावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने अनोखं आंदोलन केलं. गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी चुलीवर स्वयंपाक करून निषेध नोंदवला. आखाती युद्धाचा परिणाम म्हणून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबलाय. त्यामुळे अनेक व्यवसायांना फटका बसलाय. त्यामुळे सिलेंडरचा काळाबाजार तातडीने रोखावा, नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत करून द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. नाशिकमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गंगापूर रोडवरील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय. अनेक अपघातांना कारणीभूत ठरलेली रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारी झाडं तात्काळ तोडण्याची मागणी स्थानिकांनी केली. दुसरीकडे शेकडो वर्ष जुनी झाडं तोडू नयेत यासाठी पर्यावरण प्रेमींनी वटवृक्षाखाली आंदोलन केलंय. मात्र पर्यावरण प्रेमींचं आंदोलन सुरू असतानाच वृक्षतोडीला सुरुवात झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधला पाणी साठा झपाट्याने घटतोय. सध्या एकूण सरासरी साठा केवळ 37.70% शिल्लक आहे. गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत सध्याचा साठा काहीसा अधिक असला तरी वाढत्या उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होत असल्यानं चिंता व्यक्त होतीये. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7ही धरणांमधला साठा कमी होतोय. सुमारे या धरणात मिळून सध्या सुमारे 5,45,680 दशलक्ष लिटर इतका पाणी साठा आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं. नागपूरमध्ये उद्या सकाळी 10 वाजल्यापासून बुधवारी रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे. नागपुरातील बहुतांश भागातला पाणी पुरवठा उद्या बंद राहील. या 36 तासांच्या शटडाऊनचा परिणाम लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ झोन, धनतोली झोन, नेहरूनगर झोन, सतरंजीपूर, गांधीबाग, आरसी नगर, मंगळवारी झोन या भागातल्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. अमृत योजनेअंतर्गत फळ मार्केट भागात काम सुरू असल्यानं शटडाऊन करण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी गरजेपुरतं पाणी साठवून ठेवावं असं आवाहन करण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.